शनी शिंगणापूरला शनिदेवाच्या शिळेवर वाहिलं जाणारं तेल भेसळयुक्त असल्याचा आरोप होतोय. असे आरोप यापूर्वीही झाले होते, म्हणून नियम केले. पण प्रश्न कायम आहे. देवाला वाहिलेल्या तेलाचा हिशोब मागणं हा श्रद्धेचा अवमान नाही, उलट त्या श्रद्धेचा सन्मान आहे. प्रश्न केवळ तेलाचा नाही, प्रश्न त्या तेलामागं असलेल्या श्रद्धेच्या, व्यवहाराचा आणि पारदर्शकतेचाही आहे. भाविक श्रद्धेनं तेल आणतात, अभिषेक करतात. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं तेल वाहिलं जातं. गेल्या वर्षीपासून केवळ ब्रँडेड तेल स्वीकारण्याचा नियम झाला, तरीही संशय निर्माण होतोच आहे. आता हा मुद्दा तुकाराम मुंढे यांच्याकडे गेलाय. शनिदेवाचं तेल मोठा आर्थिक खेळ, भेसळीचा संशय, मुंढेंच्या कारवाईची प्रतीक्षा. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. शनी शिंगणापूर देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. शनिदेवाच्या स्वयंभू शिळेवर तेल वाहण्याची परंपरा इथं आहे. भाविक श्रद्धेनं तेल आणतात, अभिषेक करतात, आपली मनोकामना व्यक्त करतात. पण आता याच तेलाभोवती काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत. शनिदेवाच्या शिळेवर वाहिलं जाणारं तेल भेसळयुक्त असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष घालावं अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीनं करण्यात आली. ही मागणी चुकीची नाही. राज्यात सध्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात FDA कडून जोरदार कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगानं शनी मंदिरातील भेसळयुक्त तेलावरही कारवाईची मागणी होते. देवस्थान प्रशासनानंही याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. शनी शिंगणापूर इथं दररोज 25 ते 30 हजार, तर शनिवारी आणि अमावस्येला लाखो भाविक भेट देतात. प्रत्येक भाविक पाव लिटर पासून ते 11 लिटरच्या डब्यांपर्यंत तेल अर्पण करतात. त्यामुळं दरवर्षी इथं लाखो लिटर तेल गोळा होतं. भाविकांनी वाहिलेलं तेल चौथऱ्यावरून मोटारीच्या साह्यानं पाईपद्वारे मोठ्या भूमिगत टाक्यांमध्ये साठवलं जातं. पुढे या तेलाचा लिलाव होतो. या तेलाचा पुनर्वापर केला जातो. त्यापासून बायोडिझेल, साबण किंवा अन्य उत्पादनं तयार केली जातात. कोणत्याही परिस्थितीत हे तेल खाण्यासाठी वापरलं जाणार नाही अशी अट त्यात असते. या तेलातून देवस्थानला दरवर्षी सरासरी 6 ते 7 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. या तेलाबद्दल आत्ताच संशय घेतला जातोय असं नाही. यापूर्वीही असा संशय घेतला गेला होता. त्यानुसार तपासणी आणि कार्यवाही झाली होती. पूर्वी येथील दुकानांतून सुट्ट तेल विकलं जायचं आणि तेच वाहिले जायचं. त्यात भेसळ होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळं देवस्थान ट्रस्टनं नियम केला. शनिदेवाला केवळ ब्रँडेड खाद्यतेल अनिवार्य करण्यात आलं. 1 मार्च 2025 पासून शनी चौथऱ्यावर सुट्ट तेल वाहण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. भाविकांना केवळ सीलबंद आणि उत्पादकाचा शिक्का असलेलं ब्रँडेड खाद्यतेलच अर्पण करता येईल असा नियम केला. याची तपासणी करण्यासाठी तपासणी नाके सुरू करण्यात आले. भाविक आणत असलेलं तेल तपासण्यासाठी मंदिराच्या महाद्वारावर विशेष सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात आले. संशयास्पद तेल थेट जप्त केलं जातं. सुट्ट्या तेलामध्ये हानिकारक रसायनं आणि इतर भेसळ असते. त्यामुळं शनिदेवाच्या स्वयंभू काळ्या पाषाणाच्या मूर्तीची झीज होण्याचा धोका असतो. हे लक्षात घेऊन मूर्तीचं रक्षण करण्यासाठी हा नियम करण्यात आलाय. तेव्हापासून पॅकबंद तेल सुरू झालं. पण झालं असं की नेहमीच्या प्रसिद्ध कंपन्यांसोबत इतरही काही नव्या कंपन्यांचं तेल बाजारात आलं. सर्वात गंभीर बाब म्हणजे लिलावातून किंवा छुप्या मार्गानं हेच तेल पुन्हा बाजारात आणून विकलं जात असल्याचाही आरोप झाला. तेल माफिया हे तेल खरेदी करतात, त्यावर जुजबी प्रक्रिया करतात, ते गाळून आणि वास घालवून ते पुन्हा विकतात. काही स्थानिक कंपन्या हेच तेल बाटल्यांमध्ये भरून भाविकांनाच विकतात असाही आरोप झाला होता. कारण ब्रँडेड तेल स्वीकारण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक नव्या कंपन्यांचं तेल शनी शिंगणापूरला आलं. या कंपन्या अचानक आल्या कुठून हा प्रश्न उपस्थित झाला. यावरून पुन्हा तपासण्या, पुन्हा नमुने घेणं वगैरे प्रक्रिया झाली. शनी शिंगणापूर परिसरातील दुकानांवर अन्न व औषध प्रशासनानं कारवाई केली होती. काही दुकानांकडील तेलाचे नमुने घेण्यात आले. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. मधल्या काळात हा वादही शमला. आता पुन्हा भेसळयुक्त तेलाचा मुद्दा पुढे आलाय. ब्रँडेड म्हणून जे तेल आणलं जातं तेच भेसळयुक्त असल्याचा आरोप आता होत आहे.
त्याला कारणही तसंच आहे. सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी कारवाया सुरू आहेत. त्यात अनेक ब्रँडेड कंपन्यांचे पदार्थही पकडले गेले आहेत. मुख्य म्हणजे शिर्डीसह अन्य काही देवस्थानच्या परिसरात विकण्यात येणाऱ्या प्रसादाच्या पदार्थांवरही कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनी शिंगणापूरच्या तेलाचा मुद्दा उपस्थित होणं साहजिक आहे. आता मुद्दा असा उपस्थित केला जातोय की हे तेल खाण्यासाठी नाही तर देवाला वाहण्यासाठी आहे. ते पुढील टप्प्यातही खाण्यासाठी वापरलं जात नाही. त्यामुळं यावर कारवाईचा अन्न व औषध प्रशासनाला अधिकार आहे का? पण इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे या तेलासंबंधी जे नियम केले त्यात हे तेल खाण्यासाठी योग्य असलेलं असावं असा एक निकष आहे. म्हणजे तेलाची शुद्धता या निकषावर तपासली जाणार आहे. या आधारे अन्न व औषध प्रशासनाला यावर कारवाई करता येऊ शकते. अशी ती पूर्वीही झाली आहेच. आता मात्र तुकाराम मुंढे यांच्यामुळं अधिक कडक कारवाईची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे. देवाच्या नावावरचा हा व्यवहार स्वच्छ असायला पाहिजे. शनिदेवाच्या शिळेवर तेल वाहणं ही भाविकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह लावण्याची गरज नाही. पण श्रद्धेभोवती जर मोठा आर्थिक व्यवहार निर्माण झाला असेल तर त्यात पारदर्शकता असलीच पाहिजे. भेसळ असेल तर ती थांबली पाहिजे. फसवणूक असेल तर ती उघड झाली पाहिजे. अनधिकृत विक्री असेल तर ती बंद झाली पाहिजे. आणि तेलातून उत्पन्न मिळत असेल तर त्याचा हिशोब जाहीर झाला पाहिजे. शनिदेवाला वाहिलेल्या तेलाचा प्रत्येक थेंब मोजण्याची वेळ कदाचित आली आहे. कारण प्रश्न देवाच्या श्रद्धेचा नाही, प्रश्न त्या श्रद्धेभोवती उभ्या राहिलेल्या व्यवस्थेच्या प्रामाणिकपणाचा आहे. भाविकांना सत्य माहिती मिळाली पाहिजे. कारण श्रद्धा अंधारात ठेवून नव्हे तर पारदर्शकतेच्या प्रकाशात अधिक मजबूत होते. प्रश्न एका बाटलीतील तेलाचा नाही, प्रश्न लाखो भाविकांच्या विश्वासाचा आहे. प्रश्न शनिदेवाच्या मूर्तीच्या सुरक्षेचा आहे. भेसळीवर कारवाई झालीच पाहिजे, पण तेलाच्या संपूर्ण प्रवासाचीही चौकशी झाली पाहिजे. दुकानापासून देवस्थानपर्यंत तेलाचा प्रवास पारदर्शक असला पाहिजे. तेल किती आले, किती वाहिले आणि किती रिसायकलिंगसाठी विकलं गेलं, मुख्य म्हणजे भाविकांना हे तेल किती किमतीला विकलं गेलं, या प्रश्नांची उत्तरं महत्त्वाची आहेत. श्रद्धेच्या नावाखाली व्यवहार होत असेल तर त्या व्यवहारावरचा हिशोबही सार्वजनिक असला पाहिजे. देवस्थानची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर संशयाला उत्तर देण्याची तयारी हवी. हिशोब मागणारा भाविक संशयी नाही, तो आपल्या श्रद्धेची शुद्धता जपणारा आहे. त्यासाठी देवस्थान प्रशासनानंही अन्न व औषध प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केलाय. हे बरंच झालं. देवाला अर्पण केलेल्या तेलाची शुद्धता महत्त्वाची आहेच, त्यानंतरची पारदर्शकताही तितकीच महत्त्वाची आहे. कारवाई फक्त तेलाच्या बाटलीपर्यंत थांबू नये, तेलाच्या संपूर्ण व्यवहारापर्यंत पोहोचली पाहिजे. भेसळ सापडली तर दोषींवर कारवाई करावी, पण आकडे लपले असतील तर तेही जनतेसमोर आणले पाहिजेत. शनिदेवाच्या दारात श्रद्धा येते, तिच्या भोवती पारदर्शकताही यायला हवी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.